विजय किरुबालटे आटपाडी. तुम्ही विजयराव पहिल्यांदाच पुण्याला आला. हो पहिले. तुमचा काय अनुभव वाटला पुण्याकडे जायचा? नाही चांगलं म्हणजे मार्केट वगैरे चांगलं आहे. ज्याचा माल टॉप आहे तर टॉप मार्केट, ज्याला दूध आहे बाबा त्याला सुद्धा गावीपेक्षा पुण्याला चांगलं मार्केट आहे. रेट वाढून मिळते तिथल्यापेक्षा. बर, तुम्ही अगदी जवळची मार्केट सोडून पुण्याकडे आला. जवळची आसपासची बरीचशी मार्केट तुमच्या बाजूला. अगदी पुण्याकडे आल्यापासून तुम्ही पाहिलं असेल रात्रीपासून सकाळपर्यंत तुमची यंत्रणा, तुम्ही अगदी झोपलेलं नाहीये पहिली गोष्ट. बरोबर, तुमच्या चेहरा तुमचा सांगतोय की झोपलेलं नाही, कारण का तुम्हाला ह्या इथल्या गोष्टीची पडताळणी करायची होती. बरोबर. तर तुमचा माल आल्यानंतर चोरीला जातोय का, हा पहिला बराचसा शंका असते. नवीन मार्केटला आपण जेव्हा जातो त्यावेळेस तुमच्या मालाचं वजन व्यवस्थित होतंय का, झालं व्यवस्थित वजन? बाकीच काय अडचण नाही. म्हणजे नंबरचा काय विषय काय नाही. हे ट्रान्सपरन्सी खूप महत्वाची, तुमच्या नजरेसमोरच्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारत असताना मी तुमच्याकडे येतो चाय पे चर्चा IPL लोकमध्ये मला तर आपण चर्चा करतोय. ह्या गोष्टी आपण काय असतात शेतकऱ्यांच्या समोरच्या चर्चा होत असतात, त्या मनात कुठेतरी शंका नको म्हणून आपण ही शंका करतो. खंत कोणाची मनात नको. एखादा शेतकरी नाराज होऊन गेला आम्हाला आवडत नाही. या गोष्टी नाराज झाला तर का झाला. आता मी किती जणांशी बोललो खाली, प्रत्येकाच्या जवळपास 5 ते 6 आता किती जण होते, सगळेच जण होते. प्रत्येकाच्या मालापाशी आपण जाऊन प्रत्येकाच्या मालाचा काय प्रॉब्लेम आहे, किंवा कसा चांगला वाढून गेला, किंवा कसा कमी गेला, किंवा कमी गेला तर का कमी जातोय, का कारण म्हणजे ते सुधारण्यासाठी सगळ्यांनी सुधारले. का चुक्या होते त्या चुकामध्ये कशापाई कमी जातोय आणि जे चांगला मला कशापाई जातोय, हा दोन्ही बी फरक दाखवला मी बाबा कशापाई कमी जाते तुम्ही. हा त्यात तुम्ही समाधानी आहात का? ते दाखव तुम्ही दोन्ही दाखवली. म्हणजे ह्या गोष्टी काय असतात, मला शंका नको. आपला माल वाढून गेला तर का जातोय, किंवा कमी जातोय तर का जातोय, किंवा तोडताना त्याची मजबूत तोडणी होतीये का, की तोडताना ते कच्चा कलर मध्ये तुटतोय का, किंवा ओव्हर झाल्यानंतर तुटतोय का, ह्या सगळ्या पडताळण्या पाहाव्या लागतात. त्यामुळे आपण सुद्धा सगळ्यांनी मालाची जी आता सांगितल्याप्रमाणे की बिस्किट कलरमध्ये आता मालाचे पैसे करून घ्या. 15 डिसेंबरपर्यंत रेट राहतील. 15 डिसेंबरपर्यंत लक्षात घ्या. जास्त वाढीची पण अपेक्षा करू नका. हे रेट समाधानकारक आहेत हे सांगू शकतो. मला तुम्ही नाशिकहून झालेला कुठलं गाव तुमचं? माझं दसाने एक मालेगाव पासून 18 किलोमीटरवर आहे. मालेगाव पासून 18 किलोमीटर. बरं, तुमचा अनुभव काय मला सांगा. अनुभव माझा अनुभव सांगण्यापेक्षा मी 2001 पासून डाळिंब क्षेत्रात आहे. परंतु हे जे मार्केटची जी सिस्टीम आणि जे मार्केटचा जो आम्हाला फायदा आहे तर याच्याबद्दल मी सांगायचं म्हटलं तर 2001 ते 3 पर्यंत आम्ही दिल्ली मार्केटला जात होतो 5 किलोचे बॉक्स भरून. आणि आम्ही त्यावेळेस 10 चाकी गाडी नवीनच होती. पूर्ण गाडी आमच्या शेतात लोड करायचो. पूर्णच्या पूर्ण गाडी शेतात लोड करायचो, एवढी आम्ही माल काढत होतो तेव्हा. अरे वा. परंतु तिथला जो मार्केटिंग होतं आम्हाला कधी आमच्या मालाचे भाव पाहता आले नाही. त्याच्यानंतर जे पेमेंट यायचं ते केव्हा येईल ती गॅरंटी नाही. आज रोजी सुद्धा 2024 आहे, 23 वर्षापासून माझे 35,000 रुपये दिलेच नाही त्यापर्यंत. काहीच करता आलं नाही. मी केस केल्या, सगळे गेले त्याच्यावरती. सगळे जे असेल तिथं जाऊन आलो आम्ही 10-15 शेतकरी. बाकीच्या शेतकऱ्यांचे मी काढले, पण माझ्या मार्फत गेलेले असल्यामुळे म्हटलं माझे राहिले तर चालतील, पण यांच्या तरी लॉट काढून मी 25 लाखाचं पेमेंट ठेवले, सगळ्यांचे दिले. 25 लाखाचं पेमेंट अडकलेलं होतं जवळपास सगळेजण गेलो आम्ही. 15-16 जण गेलो. तिथं गेलो. तिथं एका व्यापाऱ्याचे आमचे सोयी संबंध चांगले होते, तर त्याने आम्हाला कोऑपरेट करून एक केस टाकून वगैरे मार्केटच्या केस टाकून आणि ते पैसे काढून दिले आम्हाला. पण आता जी मार्केटची ही जी परिस्थिती आहे, आपल्या डोळ्यात देखत आपला माल काय विकला जातो आम्ही तुम्हाला शंका सांगू शकतो. हा माल आमचा काही शंका असेल तर हा का महाग गेला, का स्वस्त गेला, आम्हाला काही शंका असतील तर ते आम्ही ओपन बोलू शकतो. ही उपलब्धी जी आहे ती नाशिक मार्केट म्हणा, तुम्ही इंदापूर मार्केट म्हणा, सांगोला म्हणा आणि पुणे म्हणा, इथंच करता येईल, दुसरीकडे आम्हाला करता येणार नाही. आता सगळे जेवढे शेतकरी आहेत सगळ्यांनी मालाची जी लिलाव झाला तो प्रत्यक्ष पाहिला. काही हाताखालून लिलाव होत नाही, तिथं सगळं हाताखालून लिलाव व्हायचा. आणि एक दुसरा विचित्र अनुभव म्हणजे असा आला होता, माझा माल चांगला आहे समजा आणि बाकीच्या शेतकऱ्यांचा माल थोडा सारखा प्रत्येकाचा राहत नाही. बरोबर. पण जरी लिलाव झाला असेल तरी मी जर आडून बसलो, माझा मालाचा भावच नाही, त्यावेळेस इथं ऐन वेळेस सुद्धा भाव भरून इतकी अंदाधुंदी व्यवस्था होती. आता ही जी उपलब्धी आपल्याला लाभलेली आहे तुमच्या उद्योग समूहात, किडी चौधरी उद्योग समूहामार्फत जी यंत्रणा लाभलेली आहे,
हे आमच्यासारख्या शेतकऱ्यांना एक सुवर्ण संधी म्हणा किंवा एक आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा म्हणा किंवा आमच्या म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना एक फायद्याचं जे प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आणि समाधानी आहे. मी नक्कीच तुमचा आभार मानतो की नाही, बऱ्यापैकी मालाचा भाव आहे, मार्केट आहे, माल कमवायचा आपल्या हातात आहे. आता मी किती काबाड कष्ट करून माल किती उत्कृष्ट क्वालिटीचा काढू शकतो, पण मार्केट माझ्या हातात नाही. उठाव काय आहे, परिस्थिती काय आहे, त्याच्यामुळे एकदम चांगला त्याच्यावर point नाराज राहणं आहे. आपल्याला काही एकदम इलाज चांगला नाही. पॉईंट आहे. शब्द लक्षात घ्या की त्यांनी सांगितलं की आपण माल पिकवू शकतो. शब्द लक्षात घ्या, आपण माल पिकवू शकतो, पण त्याचं मार्केटिंग जर व्यवस्थित आपण करू शकलो नाही तर आपण जे आपल्याला- 6-7 महिने जे कष्ट करतोय त्या कष्टाला चीज राहत नाही. म्हणून आपण मार्केटिंग करत असताना सुद्धा आमचे आदरणीय गुरु आहेत पीटी गोरे साहेब, हो, बरोबर. माझी 4 दिवसांपूर्वी चर्चा झाली. तर त्यांना मी बोललो की मार्केटची परिस्थिती अशी, एवढं खर्च करून आपण एवढं काबाड कष्ट करून एवढ्या पावसामध्ये एकदम बिना दाट डब्बा माल काढला पण समाधानी नाही. मग आता काय करायचं, याला पर्याय त्यांनी एक सहज पर्याय उपलब्ध असं सांगितलं.